नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। आणि यांच्या डोक्यात सुद्धा किडे पडलेले आहेत। म्हणून हे एक जागेचं फक्त कारण जरी असलं तरी हे महाविकास आघाडी हे महाराष्ट्रात चालणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। हे जे अंदाज वर्तवले गेलेले त्यावेळेला एक असं गृहीत धरलं गेलं की या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जी काही मुस्लिम मतं आहेत, जी काही दलित मतं आहेत, हे आता महाविकास आघाडीकडे जातील असा जो अंदाज यांनी ठरवला होता तो अंदाज सुद्धा फेल होताना दिसतोय। असा दावा केलेला आहे की या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे एनडीए मध्ये येऊ शकतात, कारण का तशा प्रकारचे निरोप आहेत ते मोदींना त्यांनी पाठवलेले आहेत, काही बिझनेसमॅन व्यक्ती आहेत त्यांच्याकडून। तर तसं काय होण्याची शक्यता आहे? राजकारणामध्ये काही घडू शकतं याबद्दल दुमत नाहीये, परंतु जी आमची भूमिका होती, जी शिंदे साहेबांची भूमिका होती ती पूर्वीपासून हीच होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका। हे वारंवार जेव्हा सांगत होतो त्यावेळेला एक हटवादी भूमिका, एक इगो जो त्यांनी ठेवला होता त्या इगोचा आता परिणाम असा दिसतोय की आता त्यांना असलेल्या त्यांच्या जागा हे सर्व मायनसमध्ये जाताना दिसत आहेत। म्हणून उद्या हे प्रयत्न तर मागच्या वेळेला जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला सुद्धा झाला होता। त्यावेळेला अमित शहा साहेबांनाही फोन केला होता, मोदी साहेबांशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जर तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर शिंदे साहेबांना घेऊन तुम्हाला यावं लागेल। ही त्यांची त्यावेळची भूमिका होती आणि आजही ती भूमिका मोदी साहेबांनी पण अमित शहा साहेबांनी पण सांगितलेली। आता यांचा प्रयत्न निश्चित असेल असा आमचा सुद्धा अंदाज आहे, कारण त्यांनी पाहिले की काँग्रेस बरोबर किती त्यांच्या आरत्या ओवळल्या किंवा राष्ट्रवादीच्या किती आरत्या जरी ओवळल्या तरी त्यांच्याकडून यांना सहकार्य मिळालेलं नाही। त्यांनी यांना गाडायचाच प्रयत्न केलाय, त्याचा परिणाम आज पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे आणि अनेक आमदार, अनेक पदाधिकारी आता पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत। संजय राऊत म्हणतात की हा फ्रॉड सर्वे आहे एक्झिट पोल, म्हणजे इंडिया आघाडीला 310 जागा मिळतील। संजय राऊत हा वेडा माणूस आहे, त्याच्या स्टेटमेंटवर एवढं काय जाता? अरे हा सर्वे हा अंदाज आहे, चॅनलने केलेला हे त्यांचा सर्वे, त्यांनी कुठे ठामपणे सांगितलेलं नाही ना। कोणत्या चॅनलने सांगितलं की आमचा सर्वे हा 100% खरा आहे? मग सर्वे असतो, त्याला तुम्ही फ्रॉड कसं म्हणू शकता? मी माझं मत व्यक्त करणं हा याला फ्रॉडपणा कसला आला? परंतु यांना आता आपला पराभव कुणाच्या तरी माथी मारायचा आहे। म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा निकाल लागेल, ज्या दिवशी 4 तारखेला निकालाची सुरुवात होईल, तुम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेताना हेल्मेट घालून जा, तर हा माणूस दगड मारेल। वेडा माणूस दुसरं काय करू शकतो? साहेब, आपल्या किती जागा येतील आणि भविष्यातली आपली भूमिका काय असणार? म्हणजे अशी पण चर्चा की उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही जाणार का भविष्यात? एनडीए मध्ये जर उद्धव ठाकरे आले तर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत। पण पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? कारण आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आणि आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत। हो, पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे, हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत। प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात, यांचे प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत। आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। भूमिका स्पष्ट असली पाहिजे, भविष्यात मध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, नाहीतर 19ची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला काही अर्थही नाही। पण मोदींवरती अत्यंत टोकाची जी टीका आहे उद्धव ठाकरे करताना नेहमी पाहायला मिळाली, त्यामुळे असं काही घडेल असं मला वाटतं? अहो, मोदीची तारीफ करणारे पूर्ण हेच होते ना। 19च्या पूर्वीचे सर्व जर यांची भाषणे जर पाहिली तर हे मोदी साहेबच करत होते। 19च्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा, त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे। म्हणून आता यांचं पुन्हा जर चेंज होण्यामध्ये यांना काही वेळ लागणार नाही। संजय राऊत सारखे माणसं त्यांच्या बरोबर होते म्हणून हा पक्ष खड्ड्यात गेला आणि ज्या ज्या पक्षाचं वाटोळ झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल उबाठा गटाचं वाटोळ झालं, शरद पवार साहेबांच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि करायला हे स्वतःच कारणीभूत आहेत।
तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल तर तुमचं निश्चित वाईट होणार आहे, याच्यात काही शंका नाहीये. म्हणून जो आत्मविश्वास त्यांना होता पूर्वीचा, तो आता आत्मविश्वास राहिलेला नाही, पर्याय सुद्धा राहिलेला नाही. आता त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते असतील, आमदार असतील, आणखीन पदाधिकारी असतील, आता त्या ठिकाणी राहण्याच्या मनस्थितीत ते राहणार नाहीत. आणि येणारी विधानसभा ही किती अवघड होणार आहे याची जाणीव कदाचित त्यांना झाली असावी. कालच्या एक्झिट पोलमध्ये जरी केंद्रात एनडीए सरकार येत असलं तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी नवी आघाडीला सर्वात जास्त सीट ज्या आहेत त्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत. तुमच्या खास करून शिंदेगडाच्या ज्या सीट्स आहेत त्या कमी दाखवल्या. आम्ही सीट 15 लढवलेल्या आहेत. आमचा 12चा अंदाज आहे. 2-3 सीटं मायनस होणे हा काही मोठा राजकीय सेडबॅक होऊ शकत नाही. पण ज्याने 22 सीटा लढवल्यात ते आज 10-12 8 6 आलेले आहेत. त्यांच्यामधला हा जो गॅप जर पाहिला तर याचा अर्थ त्यांचा पराभव हा 100% झालेला आहे. म्हणून आमच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आम्ही मजबूतीने पुढे आलोय. उठावानंतर घेतलेली ही पहिली निवडणूक मोठी, त्याच्यात जो आम्हाला विजय मिळतो हा आमच्यासाठी फार मोठा आहे. आणि म्हणून या विजयाने आम्ही पुढची वाटचाल सुद्धा त्या दमदारपणे करणार आहोत. बरं, जे.पी. नड्डा यांचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल 6 जूनला संपतोय आणि शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. कसं पाहता याकडे? भाजपचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला अध्यक्ष करायचं, काय करायचं आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्ये होणारी ती निवडणूक असते. शिवराजजी चौहानला जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये एक हाती सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही. कदाचित त्यांची वर्णी हे अध्यक्षपदासाठी लागू शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्रात त्याचे काही परिणाम पाहायला मिळतील? नाही, त्याचा परिणाम पाहायची काही गरजच नाही. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे. असं विनोद तावडे यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये रणनीती आखली आणि बिहार सत्ता जी आहे ती ज्या पद्धतीने पटवली, कुठेतरी विनोद तावडे यांचं देखील नाव त्या ठिकाणी चर्चेत राहील. महाराष्ट्रातला एक मोठा आणि महत्वाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विनोद तावडेंची भूमिका जर तुम्ही गेली 10 वर्ष जर पाहत असाल तर भाजपसाठी अत्यंत झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जे काम पक्षाने दिलं ते एकदम परफेक्ट कसं केलं जाईल यांच्याकडे त्यांचा कल असतो. छोटा कालावधी नाही. 10 वर्षामध्ये त्यांनी केंद्रीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं अस्तित्वाची उंची जेवढी वाढवली ती महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून विनोद तावडे सारखे जरी उद्या जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्याचा सर्वात जास्त आनंद हा आम्हाला होईल. सर, केजरीवाल तिहाड जेलमध्ये आता पुन्हा एकदा आज जात आहेत. त्यांनी ट्विट केलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी महात्मा गांधी यांचं दर्शन घेणार, त्यानंतर हनुमान मंदिरामध्ये जाणार. कुठेतरी हनुमान हे जे धार्मिक गोष्ट केली जाते किंवा हनुमान वरून ज्या पद्धतीनं मागच्या 3-4 वर्षामध्ये राजनीती बघायला मिळाली आहे, कुठेतरी त्याला ट्विस्ट दिसून येतो असं वाटतं? नाही, तसं काय नाही. केजरीवाल तसे धार्मिक वृत्तीचे आहेतच आणि त्यांनी हनुमानाचं दर्शन घेणे किंवा महात्मा गांधीचं दर्शन घेणे हे काही विशेष असा काही वेगळं काही करतात अशातला काही भाग नाही. त्यांनी निश्चित दर्शन घ्यावं, त्यांना शांती. तसंही जेलमध्ये महात्मा गांधीची जी प्रार्थना असते ती सुद्धा पाठ होईल. अतिउत्साही उमेदवारांनी विजयाच्या घोषणेपूर्वीच ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. विजयासंदर्भात याकडे आपण कसं पाहता? नाही, हे अनेक मतदारसंघामध्ये होत असतं. एखादा आपला उमेदवार निवडून येण्याचा ज्याला असं गॅरंटी असते त्या टायमाला साहेब मी तुमचं बॅनर लावलं वगैरे का असे दाखवण्याचा प्रकार काही कार्यकर्ते करतात आणि त्याचा त्या उत्साहाला आपण डायरेक्टली विरोध म्हणून काही पाहण्याचं काही कारण नाहीये. उत्साहाच्या भरामध्ये स्वतःच्या खिशातले 2 पैसे खर्च करून जर एखाद्याच्या विजयाचं बॅनर लावतोय तर ते त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट असते आणि त्याच्याकडे त्याच भावनेने आपण पाहिलं पाहिजे. त्यामध्ये पुन्हा आणखीन राजकारण वगैरे असं काही पाहण्याचं काही गरज नाही. ओके. आणि यांच्या डोक्यात सुद्धा किडे पडलेले आहेत. म्हणून हे एक जागेचं फक्त कारण जरी असलं तरी हे महाविकास आघाडी हे महाराष्ट्रात चालणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. हे जे अंदाज वर्तवले गेलेले त्यावेळेला एक असं गृहीत धरलं गेलं की या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जी काही मुस्लिम मतं आहेत, जी काही दलित मतं आहेत, हे आता महाविकास आघाडीकडे जातील असा जो अंदाज यांनी ठरवला होता तो अंदाज सुद्धा फेल होताना दिसतोय. मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी असा दावा केलेला आहे की या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे
शकतात कारण का तशा प्रकारचे निरोप आहेत ते मोदींना त्यांनी पाठवलेले आहेत. काही बिझनेसमॅन व्यक्ती आहेत त्यांच्याकडून, तर तसं काय होण्याची शक्यता आहे? राजकारणामध्ये काही घडू शकतं याबद्दल दुमत नाहीये, परंतु जी आमची भूमिका होती, जी शिंदे साहेबांची भूमिका होती, ती पूर्वीपासून हीच होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका. हे वारंवार जेव्हा सांगत होतो त्यावेळेला एक हटवादी भूमिका, एक इगो जो त्यांनी ठेवला होता, त्या इगोचा आता परिणाम असा दिसतोय की आता त्यांना असलेल्या त्यांच्या जागा हे सर्व मायनसमध्ये जाताना दिसत आहेत. म्हणून उद्या हे प्रयत्न तर मागच्या वेळेला जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला सुद्धा झाला होता. त्यावेळेला अमित शहा साहेबांनाही फोन केला होता, मोदी साहेबांशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जर तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर शिंदे साहेबांना घेऊन तुम्हाला यावं लागेल. ही त्यांची त्यावेळची भूमिका होती आणि आजही ती भूमिका मोदी साहेबांनी पण अमित शहा साहेबांनी पण सांगितलेली. आता यांचा प्रयत्न निश्चित असेल असा आमचा सुद्धा अंदाज आहे, कारण त्यांनी पाहिले की काँग्रेस बरोबर किती त्यांच्या आरत्या ओवळल्या किंवा राष्ट्रवादीच्या किती आरत्या जरी ओवळल्या तरी त्यांच्याकडून यांना सहकार्य मिळालेलं नाही. त्यांनी यांना गाडायचाच प्रयत्न केलाय. त्याचा परिणाम आज पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे आणि अनेक आमदार, अनेक पदाधिकारी आता पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. संजय राऊत म्हणतात की हा फ्रॉड सर्वे आहे एक्झिट पोल म्हणजे इंडिया आघाडीला 310 जागा मिळतील. संजय राऊत हा वेडा माणूस आहे. त्याच्या स्टेटमेंटवर एवढं काय जाता? अरे हा सर्वे हा अंदाज आहे, चॅनलने केलेला हे त्यांचा सर्वे. त्यांनी कुठे ठामपणे सांगितलेलं नाही ना. कोणत्या चॅनलने सांगितलं की आमचा सर्वे हा 100% खरा आहे? मग सर्वे असतो, त्याला तुम्ही फ्रॉड कसं म्हणू शकता? मी माझं मत व्यक्त करणं हा याला फ्रॉडपणा कसला आला? परंतु यांना आता आपला पराभव कुणाच्या तरी माथी मारायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा निकाल लागेल, ज्या दिवशी 4 तारखेला निकालाची सुरुवात होईल, तुम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेताना हेल्मेट घालून जाणं तर हा माणूस दगड मारेल. वेड्या माणूस दुसरं काय करू शकतो? साहेब, आपल्या किती जागा येतील आणि भविष्यातली आपली भूमिका काय असणार? म्हणजे अशी पण चर्चा आहे की उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही जाणार का भविष्यात? एनडीए मध्ये जर उद्धव ठाकरे आले तर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत. अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत. पण पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? कारण आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आणि आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे. हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. हे प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात. यांचं प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत. आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. भूमिका स्पष्ट असली पाहिजे. भविष्यात मध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, नाहीतर 19ची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला काही अर्थही नाही. पण मोदींवरती अत्यंत टोकाची जी टीका आहे ती उद्धव ठाकरे करताना नेहमी पाहायला मिळाली, त्यामुळे असं काही घडेल असं मला वाटतं. अहो, मोदीची तारीफ करणारे पूर्ण हेच होते ना. 19च्या पूर्वीचे सर्व जर यांची भाषणं जर पाहिली तर हे मोदी साहेबच करत होते. 19च्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा, त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे. म्हणून आता यांचं पुन्हा जर चेंज होण्यामध्ये यांना काही वेळ लागणार नाही. संजय राऊत सारखे माणसं त्यांच्या बरोबर होते म्हणून हा पक्ष खड्ड्यात गेला आणि ज्या ज्या पक्षाचं वाटोळ झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल. उबाठा गटाचं वाटोळ झालं, शरद पवार साहेबांच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि करायला हे स्वतःच कारणीभूत आहेत. तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल तर तुमचं निश्चित वाईट होणार आहे, याच्यात काही शंका नाहीये. म्हणून जो आत्मविश्वास त्यांना होता पूर्वीचा तो आता आत्मविश्वास राहिलेला नाही, पर्याय सुद्धा राहिलेला नाही. आता त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते असतील, आमदार असतील, आणखीन पदाधिकारी असतील, आता त्या ठिकाणी राहण्याच्या मनस्थितीत ते राहणार नाहीत आणि येणारी विधानसभा ही किती अवघड होणार आहे याची जाणीव कदाचित त्यांना झाली असावी. कालच्या एक्झिट पोलमध्ये जरी केंद्रात एनडीए सरकार येत असलं तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी नवी आघाडीला सर्वात जास्त सीट ज्या आहेत त्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत. तुमच्या खास करून शिंदेगडाच्या ज्या सीट्स आहेत त्या कमी दाखवल्या. आम्ही सीट 15 लढवलेल्या आहेत. आमचा 12चा अंदाज आहे. 2-3 सीट मायनस होणे हा काही मोठा
राजकीय सेटबॅक होऊ शकत नाही. पण ज्यांनी 22 सीटा लढवल्यात ते आज 10-12 8 6 आलेले आहेत. त्यांच्यामधला हा जो गॅप जर पाहिला तर याचा अर्थ त्यांचा पराभव हा 100% झालेला आहे. म्हणून आमच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आम्ही मजबूतीने पुढे आलोय. उठावानंतर घेतलेली ही पहिली निवडणूक मोठी, त्याच्यात जो आम्हाला विजय मिळतो हा आमच्यासाठी फार मोठा आहे आणि म्हणून या विजयाने आम्ही पुढची वाटचाल सुद्धा त्या दमदारपणे करणार आहोत. बरं, जे पी नड्डा यांचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल 6 जूनला संपतोय आणि शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. कसं पाहता याकडे? भाजपचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला अध्यक्ष करायचं काय करायचं आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्ये होणारी ती निवडणूक असते. शिवराज चौहानला जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये एक हाती सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही. कदाचित त्यांची वर्णी हे अध्यक्षपदासाठी लागू शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्रात त्याचे काही परिणाम पाहायला मिळतील? नाही, त्याचा परिणाम पाहायची काही गरजच नाही. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे. सर, विनोद तावडे यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये रणनीती आखली आणि बिहार सत्ता जी आहे ती ज्या पद्धतीने पलटवली, कुठेतरी विनोद तावडे यांचं देखील नाव त्या ठिकाणी चर्चेत राहील. महाराष्ट्रातला एक मोठा आणि महत्वाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विनोद तावडेंची भूमिका जर तुम्ही गेली 10 वर्ष जर पाहत असाल तर भाजपसाठी अत्यंत झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जे काम पक्षाने दिलं ते एकदम परफेक्ट कसं केलं जाईल यांच्याकडे त्यांचा कल असतो. छोटा कालावधी नाही. 10 वर्षामध्ये त्यांनी केंद्रीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं अस्तित्वाची उंची जेवढी वाढवली ती महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून विनोद तावडे सारखे जरी उद्या जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्याचा सर्वात जास्त आनंद हा आम्हाला होईल. सर, केजरीवाल तिहाड जेलमध्ये आता पुन्हा एकदा आज जात आहेत. त्यांनी ट्विट केलं आहे आणि असं सांगितलेलं आहे की मी महात्मा गांधी यांचं दर्शन घेणार, त्यानंतर हनुमान मंदिरामध्ये जाणार. तर कुठेतरी हनुमान हे जे धार्मिक गोष्ट केली जाते किंवा हनुमानवरून ज्या पद्धतीनं मागच्या 3-4 वर्षामध्ये राजनीती बघायला मिळाली आहे, कुठेतरी त्याला ट्विस्ट दिसून येतो असं वाटतं? नाही, तसं काय नाही. केजरीवाल तसे धार्मिक वृत्तीचे आहेतच आणि त्यांनी हनुमानाचं दर्शन घेणे किंवा महात्मा गांधीचं दर्शन घेणे हे काही विशेष असा काही वेगळं काही करतात अशातला काही भाग नाही. त्यांनी निश्चित दर्शन घ्यावं, त्यांना शांती. तसंही जेलमध्ये महात्मा गांधीची जी प्रार्थना असते ती सुद्धा पाठ होईल. अतिउत्साही उमेदवारांनी विजयाच्या घोषणेपूर्वीच एक ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. विजयासंदर्भात याकडे आपण कसं पाहता? नाही, हे अनेक मतदारसंघामध्ये होत असतं. एखादा आपला उमेदवार निवडून येण्याचा ज्याला असं गॅरंटी असते त्या टायमाला साहेब मी तुमचं बॅनर लावलं वगैरे का हे दाखवण्याचा प्रकार काही कार्यकर्ते करतात आणि त्याचा त्या उत्साहाला आपण डायरेक्टली विरोध म्हणून काही पाहण्याचं काही कारण नाहीये. उत्साहाच्या भरामध्ये स्वतःच्या खिशातले 2 पैसे खर्च करून जर एखाद्याच्या विजयाचं बॅनर लावतोय तर ते त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट असते आणि त्याच्याकडे त्याच भावनेने आपण पाहिलं पाहिजे. त्यामध्ये पुन्हा आणखीन राजकारण वगैरे असं काही पाहण्याचं काही गरज नाही. ओके. आणि यांच्या डोक्यात सुद्धा किडे पडलेले आहेत. म्हणून हे एक जागेचं फक्त कारण जरी असलं तरी हे महाविकास आघाडी हे महाराष्ट्रात चालणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. हे जे अंदाज वर्तवले गेलेले त्यावेळेला एक असं गृहीत धरलं गेलं की या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जी काही मुस्लिम मतं आहेत, जी काही दलित मतं आहेत हे आता महाविकास आघाडीकडे जातील असा जो अंदाज यांनी ठरवला होता तो अंदाज सुद्धा फेल होताना दिसतोय. साहेब, एक विषय असा आहे की आपलेच मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी असा दावा केलेला आहे की या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे एनडीए मध्ये येऊ शकतात, कारण का तशा प्रकारचे निरोप आहेत ते मोदींना त्यांनी पाठवलेले आहेत. काही बिझनेसमॅन व्यक्ती आहेत त्यांच्याकडून.
तसं काय होण्याची शक्यता आहे? राजकारणामध्ये काही घडू शकतं याबद्दल दुमत नाहीये, परंतु जी आमची भूमिका होती, जी शिंदे साहेबांची भूमिका होती, ती पूर्वीपासून हीच होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका. हे वारंवार जेव्हा सांगत होतो त्यावेळेला एक हटवादी भूमिका, एक इगो जो त्यांनी ठेवला होता, त्या इगोचा आता परिणाम असा दिसतोय की आता त्यांना असलेल्या त्यांच्या जागा हे सर्व मायनसमध्ये जाताना दिसत आहेत. म्हणून उद्या हे प्रयत्न तर मागच्या वेळेला जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला सुद्धा झाला होता. त्यावेळेला अमित शहा साहेबालाही फोन केला होता, मोदी साहेबांशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर शिंदे साहेबांना घेऊन तुम्हाला यावं लागेल. ही त्यांची त्यावेळची भूमिका होती आणि आजही ती भूमिका मोदी साहेबांनी पण अमित शहा साहेबांनी पण सांगितलेली. आता यांचा प्रयत्न निश्चित असेल असा आमचा सुद्धा अंदाज आहे, कारण त्यांनी पाहिले की काँग्रेस बरोबर किती त्यांच्या आरत्या ओवळल्या किंवा राष्ट्रवादीच्या किती आरत्या जरी ओवळल्या तरी त्यांच्याकडून यांना सहकार्य मिळालेलं नाही. त्यांनी यांना गाडायचाच प्रयत्न केलाय. त्याचा परिणाम आज पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे आणि अनेक आमदार, अनेक पदाधिकारी आता पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे. संजय राऊत म्हणतात की हा फ्रॉड सर्वे आहे, फ्रॉड सर्वे आहे एक्झिट पोल म्हणजे इंडिया आघाडीला 310 जागा मिळतील. संजय राऊत हा वेडा माणूस आहे. त्याच्या स्टेटमेंटवर एवढं काय जाता? अरे हा सर्वे हा अंदाज आहे, चॅनलने केलेला हे त्यांचा सर्वे आहे. त्यांनी कुठे ठामपणे सांगितलेलं नाही ना. कोणत्या चॅनलने सांगितलं की आमचा सर्वे हा 100% खरा आहे? मग सर्वे असतो, त्याला तुम्ही फ्रॉड कसं म्हणू शकता? मी माझं मत व्यक्त करणं हा याला फ्रॉडपणा कसला आला? परंतु यांना आता आपला पराभव कुणाच्या तरी माथी मारायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा निकाल लागेल, ज्या दिवशी 4 तारखेला निकालाची सुरुवात होईल, तुम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेताना हेल्मेट घालून जा, तर हा माणूस दगड मारेल. वेडा माणूस दुसरं काय करू शकतो? साहेब, आपल्या किती जागा येतील आणि भविष्यातली आपली भूमिका काय असणार? म्हणजे अशी पण चर्चा आहे की उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही जाणार का भविष्यात? एनडीए मध्ये जर उद्धव ठाकरे आले तर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत. पण पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? कारण आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आणि आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे. हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. हे प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात. यांचे प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत. आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. भूमिका स्पष्ट असली पाहिजे. भविष्यात मध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, नाही तर 19ची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला काही अर्थही नाही. पण मोदींवरती अत्यंत टोकाची जी टीका आहे ती उद्धव ठाकरे करताना नेहमी पाहायला मिळाली, त्यामुळे असं काही घडेल असं मला वाटतं. अहो, मोदीची तारीफ करणारे पूर्ण हेच होते ना. 19च्या पूर्वीचे सर्व जर यांची भाषणे जर पाहिली तर हे मोदी साहेबच करत होते. 19च्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा, त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे. म्हणून आता यांचं पुन्हा जर चेंज होण्यामध्ये यांना काही वेळ लागणार नाही. संजय राऊत सारखे माणसं त्यांच्या बरोबर होते म्हणून हा पक्ष खड्ड्यात गेला आणि ज्या ज्या पक्षाचं वाटोळ झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल, उभाठा गटाचं वाटोळ झालं, शरद पवार साहेबाच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि करायला हे स्वतःच कारणीभूत आहेत. तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल तर तुमचं निश्चित वाईट होणार आहे, याच्यात काही शंका नाहीये. म्हणून जो आत्मविश्वास त्यांना होता पूर्वीचा, तो आता आत्मविश्वास राहिलेला नाही, पर्याय सुद्धा राहिलेला नाही. आता त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते असतील, आमदार असतील, आणखीन पदाधिकारी असतील, आता त्या ठिकाणी राहण्याच्या मनस्थितीत ते राहणार नाहीत आणि येणारी विधानसभा ही किती अवघड होणार आहे याची जाणीव कदाचित त्यांना झाली असावी. कालच्या एक्झिट पोलमध्ये जरी केंद्रात एनडीए सरकार येत असलं तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी नवी आघाडीला सर्वात जास्त सीट ज्या आहेत त्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत. तुमच्या खास करून शिंदेगडाच्या ज्या सीट्स आहेत त्या कमी दाखवल्या. आम्ही सीट 15 लढवलेल्या आहेत. आमचा 12चा अंदाज आहे. 2-3 सीट मायनस होणे हा काही मोठा राजकीय सेटबॅक होऊ शकत नाही. पण ज्यांनी 22 सीटा लढवल्यात ते आज 10 वर 8 वर 6 वर आलेले आहेत.
त्यांच्यामधला हा जो गॅप जर पाहिला तर याचा अर्थ त्यांचा पराभव हा 100% झालेला आहे. म्हणून आमच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आम्ही मजबूतीने पुढे आलोय. उठावानंतर घेतलेली ही पहिली निवडणूक मोठी, त्याच्यात जो आम्हाला विजय मिळतो हा आमच्यासाठी फार मोठा आहे आणि म्हणून या विजयाने आम्ही पुढची वाटचाल सुद्धा त्या दमदारपणे करणार आहोत. बरं, जे पी नड्डा यांचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल 6 जूनला संपतोय आणि शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. कसं पाहता याकडे? भाजपचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला अध्यक्ष करायचं काय करायचं आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्ये होणारी ती निवडणूक असते. शिवराज चौहानला जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये एक हाती सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही. कदाचित त्यांची वर्णी हे अध्यक्षपदासाठी लागू शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्रात त्याचे काही परिणाम पाहायला मिळतील? नाही, त्याचा परिणाम पाहायची काही गरजच नाही. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे. असं विनोद तावडे यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये रणनीती आखली आणि बिहार सत्ता जी आहे ती ज्या पद्धतीने पटवली, कुठेतरी विनोद तावडे यांचं देखील नाव त्या ठिकाणी चर्चेत राहील. महाराष्ट्रातला एक मोठा आणि महत्वाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विनोद तावडेंची भूमिका जर तुम्ही गेली 10 वर्ष जर पाहत असाल तर भाजपसाठी अत्यंत झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जे काम पक्षाने दिलं ते एकदम परफेक्ट कसं केलं जाईल यांच्याकडे त्यांचा कल असतो. छोटा कालावधी नाही. 10 वर्षामध्ये त्यांनी केंद्रीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं अस्तित्वाची उंची जेवढी वाढवली ती महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून विनोद तावडे सारखे जरी उद्या जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्याचा सर्वात जास्त आनंद हा आम्हाला होईल. सर, केजरीवाल तिहाड जेलमध्ये आता पुन्हा एकदा आज जात आहेत. त्यांनी ट्विट केलं आहे आणि असं सांगितलेलं आहे की मी महात्मा गांधी यांचं दर्शन घेणार, त्यानंतर हनुमान मंदिरामध्ये जाणार. तर कुठेतरी हनुमान हे जे धार्मिक गोष्ट केली जाते की हनुमान वरून ज्या पद्धतीनं मागच्या 3-4 वर्षामध्ये राजनीती बघायला मिळाली आहे, कुठेतरी त्याला ट्विस्ट दिसून येतो असं वाटत नाही. तसं काय नाही. केजरीवाल तसे धार्मिक वृत्तीचे आहेतच आणि त्यांनी हनुमानाचं दर्शन घेणे किंवा महात्मा गांधीचं दर्शन घेणे हे काही विशेष असा काही वेगळं काही करतात अशातला काही भाग नाही. त्यांनी निश्चित दर्शन घ्यावं, त्यांना शांती. तसंही जेलमध्ये महात्मा गांधीची जी प्रार्थना असते ती सुद्धा पाठ होईल. अतिउत्साही उमेदवारांनी विजयाच्या घोषणेपूर्वीच काही ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय की विजयासंदर्भात, याकडे आपण कसं पाहता? नाही, हे अनेक मतदारसंघामध्ये होत असतं. एखादा आपला उमेदवार निवडून येण्याचा ज्याला असं गॅरंटी असते त्या टायमाला साहेब मी तुमचं बॅनर लावलं बघर का हे दाखवण्याचा प्रकार काही कार्यकर्ते करतात आणि त्याचा त्या उत्साहाला आपण डायरेक्टली विरोध म्हणून काही पाहण्याचं काही कारण नाहीये. उत्साहाच्या भरामध्ये स्वतःच्या खिशातले 2 पैसे खर्च करून जर एखाद्याच्या विजयाचं बॅनर लावतोय तर ते त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट असते आणि त्याच्याकडे त्याच भावनेने आपण पाहिलं पाहिजे. त्यामध्ये पुन्हा आणखीन राजकारण वगैरे असं काही पाहण्याचं काही गरज नाही. ओके. आणि यांच्या डोक्यात सुद्धा किडे पडलेले आहेत. म्हणून हे एक जागेचं फक्त कारण जरी असलं तरी हे महाविकास आघाडी हे महाराष्ट्रात चालणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. हे जे अंदाज वर्तवले गेलेले त्यावेळेला एक असं गृहीत धरलं गेलं की या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जी काही मुस्लिम मतं आहेत, जी काही दलित मतं आहेत, हे आता महाविकास आघाडीकडे जातील असा जो अंदाज यांनी ठरवला होता तो अंदाज सुद्धा फेल होताना दिसतोय. साहेब, एक विषय असा आहे की आपलेच मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी असा दावा केलेला आहे की या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येऊ शकतात, कारण का तशा प्रकारचे निरोप आहेत ते मोदींना त्यांनी पाठवलेले आहेत. काही बिझनेसमॅन व्यक्ती आहेत त्यांच्याकडून. तर तसं काय होण्याची शक्यता आहे? राजकारणामध्ये काही घडू शकतं याबद्दल दुमत नाहीये. परंतु
जी आमची भूमिका होती, जी शिंदे साहेबांची भूमिका होती, ती पूर्वीपासून हीच होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका. हे वारंवार जेव्हा सांगत होतो त्यावेळेला एक हटवादी भूमिका, एक इगो जो त्यांनी ठेवला होता, त्या इगोचा आता परिणाम असा दिसतोय की आता त्यांना असलेल्या त्यांच्या जागा हे सर्व मायनसमध्ये जाताना दिसत आहेत. म्हणून उद्या हे प्रयत्न तर मागच्या वेळेला जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला सुद्धा झाला होता. त्यावेळेला अमित शहा साहेबांनाही फोन केला होता, मोदी साहेबांशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर शिंदे साहेबांना घेऊन तुम्हाला यावं लागेल. ही त्यांची त्यावेळची भूमिका होती आणि आजही ती भूमिका मोदी साहेबांनी पण अमित शहा साहेबांनी पण सांगितलेली. आता यांचा प्रयत्न निश्चित असेल असा आमचा सुद्धा अंदाज आहे, कारण त्यांनी पाहिलंय की काँग्रेस बरोबर किती त्यांच्या आरत्या ओवळल्या किंवा राष्ट्रवादीच्या किती आरत्या जरी ओवळल्या तरी त्यांच्याकडून यांना सहकार्य मिळालेलं नाही. त्यांनी यांना गाडायचाच प्रयत्न केलाय. त्याचा परिणाम आज पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे आणि अनेक आमदार, अनेक पदाधिकारी आता पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. संजय राऊत म्हणतात की हा फ्रॉड सर्वे आहे एक्झिट पोल म्हणजे इंडिया आघाडीला 310 जागा मिळतील. संजय राऊत हा वेडा माणूस आहे. त्याच्या स्टेटमेंटवर एवढं काय जाता? अरे हा सर्वे हा अंदाज आहे, चॅनलने केलेला हे त्यांचा सर्वे आहे. त्यांनी कुठे ठामपणे सांगितलेलं नाही ना. कोणत्या चॅनलने सांगितलं की आमचा सर्वे हा 100% खरा आहे? मग सर्वे असतो, त्याला तुम्ही फ्रॉड कसं म्हणू शकता? मी माझं मत व्यक्त करणं हा याला फ्रॉडपणा कसला आला? परंतु यांना आता आपला पराभव कुणाच्या तरी माथी मारायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा निकाल लागेल, ज्या दिवशी 4 तारखेला निकालाची सुरुवात होईल, तुम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेताना हेल्मेट घालून जाणं तर हा माणूस दगड मारेल. वेड्या माणूस दुसरं काय करू शकतो? साहेब, आपल्या किती जागा येतील आणि भविष्यातली आपली भूमिका काय असणार? म्हणजे अशी पण चर्चा आहे की उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही जाणार का भविष्यात? एनडीए मध्ये जर उद्धव ठाकरे आले तर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत. अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत. पण पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? कारण आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आणि आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे. हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. हे प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात. यांचं प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत. आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. भूमिका स्पष्ट असली पाहिजे. भविष्यात मध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, नाहीतर 19ची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला काही अर्थही नाही. पण मोदींवरती अत्यंत टोकाची जी टीका आहे ती उद्धव ठाकरे करताना नेहमी पाहायला मिळाली, त्यामुळे असं काही घडेल असं मला वाटतं. अहो, मोदीची तारीफ करणारे पूर्ण हेच होते ना. 19च्या पूर्वीचे सर्व जर यांची भाषणे जर पाहिली तर हे मोदी साहेबच करत होते. 19च्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा, त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे. म्हणून आता यांचं पुन्हा जर चेंज होण्यामध्ये यांना काही वेळ लागणार नाही. संजय राऊत सारखे माणसं त्यांच्या बरोबर होते म्हणून हा पक्ष खड्ड्यात गेला आणि ज्या ज्या पक्षाचं वाटोळ झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल, उबाठा गटाचं वाटोळ झालं, शरद पवार साहेबांच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि करायला हे स्वतःच कारणीभूत आहेत. तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल तर तुमचं निश्चित वाईट होणार आहे, याच्यात काही शंका नाहीये. म्हणून जो आत्मविश्वास त्यांना होता पूर्वीचा तो आता आत्मविश्वास राहिलेला नाही, पर्याय सुद्धा राहिलेला नाही. आता त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते असतील, आमदार असतील, आणखीन पदाधिकारी असतील, आता त्या ठिकाणी राहण्याच्या मनस्थितीत ते राहणार नाहीत आणि येणारी विधानसभा ही किती अवघड होणार आहे याची जाणीव कदाचित त्यांना झाली असावी. कालच्या एक्झिट पोलमध्ये जरी केंद्रात एनडीए सरकार येत असलं तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी नवी आघाडीला सर्वात जास्त सीट ज्या आहेत त्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत. तुमच्या खास करून शिंदेगडाच्या ज्या सीट्स आहेत त्या कमी दाखवल्या. आम्ही सीट 15 लढवलेल्या आहेत. आमचा 12चा अंदाज आहे. 2-3 सीटं मायनस होणे हा काही मोठा राजकीय सेटबॅक होऊ शकत नाही. पण ज्यांनी 22 सीटा लढवल्यात ते आज 10-12वर 8वर 6वर आलेले आहेत. त्यांच्यामधला हा जो गॅप जर पाहिला तर याचा अर्थ त्यांचा पराभव हा 100% झालेला आहे. म्हणून आमच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही.
उलट आम्ही मजबूतीने पुढे आलोय. उठावानंतर घेतलेली ही पहिली निवडणूक मोठी, त्याच्यात जो आम्हाला विजय मिळतो हा आमच्यासाठी फार मोठा आहे आणि म्हणून या विजयाने आम्ही पुढची वाटचाल सुद्धा त्या दमदारपणे करणार आहोत. बरं, जे.पी. नड्डा यांचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल 6 जूनला संपतोय आणि शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. कसं पाहता याकडे? भाजपचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला अध्यक्ष करायचं काय करायचं आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्ये होणारी ती निवडणूक असते. शिवराज चौहानला जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये एक हाती सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही. कदाचित त्यांची वर्णी हे अध्यक्षपदासाठी लागू शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्रात त्याचे काही परिणाम पाहायला मिळतात? नाही, त्याचा परिणाम पाहायची काही गरजच नाही. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे. सर, विनोद तावडे यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये रणनीती आखली आणि बिहार सत्ता जी आहे ती ज्या पद्धतीने पलटवली, कुठेतरी विनोद तावडे यांचा देखील नाव त्या ठिकाणी चर्चेत राहील. महाराष्ट्रातला एक मोठा आणि महत्वाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विनोद तावडेंची भूमिका जर तुम्ही गेली 10 वर्ष जर पाहत असाल तर भाजपसाठी अत्यंत झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जे काम पक्षाने दिलं ते एकदम परफेक्ट कसं केलं जाईल यांच्याकडे त्यांचा कल असतो. छोटा कालावधी नाही. 10 वर्षामध्ये त्यांनी केंद्रीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं अस्तित्वाची उंची जेवढी वाढवली ती महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून विनोद तावडे सारखे जरी उद्या जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्याचा सर्वात जास्त आनंद हा आम्हाला होईल. सर, केजरीवाल तिहाड जेलमध्ये आता पुन्हा एकदा आज जात आहेत. त्यांनी ट्विट केलं आहे आणि असं सांगितलेलं आहे की मी महात्मा गांधी यांचं दर्शन घेणार, त्यानंतर हनुमान मंदिरामध्ये जाणार. तर कुठेतरी हनुमान हे जे धार्मिक गोष्ट केली जाते किंवा हनुमानवरून ज्या पद्धतीनं मागच्या 3-4 वर्षामध्ये राजनीती बघायला मिळाली आहे, कुठेतरी त्यांना ट्विस्ट दिसून येतो असं वाटत नाही. तसं काय नाही. केजरीवाल तसे धार्मिक वृत्तीचे आहेतच आणि त्यांनी हनुमानाचं दर्शन घेणे किंवा महात्मा गांधीचं दर्शन घेणे हे काही विशेष असा काही वेगळं काही करतात अशातला काही भाग नाही. त्यांनी निश्चित दर्शन घ्यावं, त्यांना शांती. तसंही जेलमध्ये महात्मा गांधीची जी प्रार्थना असते तीही सुद्धा पाठ होईल. अतिउत्साही उमेदवारांनी विजयाच्या घोषणेपूर्वीच काही ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. विजयासंदर्भात याकडे आपण कसं पाहता? नाही, हे अनेक मतदारसंघामध्ये होत असतं. एखादा आपला उमेदवार निवडून येण्याचा ज्याला असं गॅरंटी असते त्या टायमाला साहेब मी तुमचं बॅनर लावलं वगैरे का हे दाखवण्याचा प्रकार काही कार्यकर्ते करतात आणि त्याचा त्या उत्साहाला आपण डायरेक्टली विरोध म्हणून काही पाहण्याचं काही कारण नाहीये. उत्साहाच्या भरामध्ये स्वतःच्या खिशातले 2 पैसे खर्च करून जर एखाद्याच्या विजयाचं बॅनर लावतोय तर ते त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट असते आणि त्याच्याकडे त्याच भावनेने आपण पाहिलं पाहिजे. त्यामध्ये पुन्हा आणखीन राजकारण वगैरे असं काही पाहण्याचं काही गरज नाही. ओके. आणि यांच्या डोक्यात सुद्धा किडे पडलेले आहेत. म्हणून हे एक जागेचं फक्त कारण जरी असलं तरी हे महाविकास आघाडी हे महाराष्ट्रात चालणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. हे जे अंदाज वर्तवले गेलेले त्यावेळेला एक असं गृहीत धरलं गेलं की या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जी काही मुस्लिम मतं आहेत, जी काही दलित मतं आहेत, हे आता महाविकास आघाडीकडे जातील असा जो अंदाज यांनी ठरवला होता तो अंदाज सुद्धा फेल होताना दिसतोय. साहेब, एक विषय असा आहे की आपलेच मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी असा दावा केलेला आहे की या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येऊ शकतात, कारण का तशा प्रकारचे निरोप आहेत ते मोदींना त्यांनी पाठवलेले आहेत. काही बिझनेसमॅन व्यक्ती आहेत त्यांच्याकडून. तर तसं काय होण्याची शक्यता आहे? राजकारणामध्ये काही घडू शकतं याबद्दल दुमत नाहीये. परंतु जी आमची भूमिका होती, जी शिंदे साहेबांची भूमिका होती,
ती पूर्वीपासून हीच होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका, हे वारंवार जेव्हा सांगत होतो त्यावेळेला एक हटवादी भूमिका, एक इगो जो त्यांनी ठेवला होता, त्या इगोचा आता परिणाम असा दिसतोय की आता त्यांना असलेल्या त्यांच्या जागा हे सर्व मायनसमध्ये जाताना दिसत आहेत. म्हणून उद्या हे प्रयत्न तर मागच्या वेळेला जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला सुद्धा झाला होता. त्यावेळेला अमित शहा साहेबालाही फोन केला होता, मोदी साहेबांशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जर तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर शिंदे साहेबांना घेऊन तुम्हाला यावं लागेल. ही त्यांची त्यावेळची भूमिका होती आणि आजही ती भूमिका मोदी साहेबांनी पण अमित शहा साहेबांनी पण सांगितलेली. आता यांचा प्रयत्न निश्चित असेल असा आमचा सुद्धा अंदाज आहे, कारण त्यांनी पाहिले की काँग्रेस बरोबर किती त्यांच्या आरत्या ओवळल्या किंवा राष्ट्रवादीच्या किती आरत्या जरी ओवळल्या तरी त्यांच्याकडून यांना सहकार्य मिळालेलं नाही. त्यांनी यांना गाडायचाच प्रयत्न केलाय. त्याचा परिणाम आज पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे आणि अनेक आमदार, अनेक पदाधिकारी आता पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे. संजय राऊत म्हणतात की हा फ्रॉड सर्वे आहे एक्झिट पोल म्हणजे इंडिया आघाडीला 310 जागा मिळतील. संजय राऊत हा वेडा माणूस आहे, त्याच्या स्टेटमेंटवर एवढं काय जाता? अरे हा सर्वे हा अंदाज आहे, चॅनलने केलेला हे त्यांचा सर्वे आहे. त्यांनी कुठे ठामपणे सांगितलेलं नाही ना, कोणत्या चॅनलने सांगितलं की आमचा सर्वे हा 100% खरा आहे? मग सर्वे असतो, त्याला तुम्ही फ्रॉड कसं म्हणू शकता? मी माझं मत व्यक्त करणं हा याला फ्रॉडपणा कसला आला? परंतु यांना आता आपला पराभव कुणाच्या तरी माथी मारायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा निकाल लागेल, ज्या दिवशी 4 तारखेला निकालाची सुरुवात होईल, तुम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेताना हेल्मेट घालून जा, तर हा माणूस दगड मारेल. वेड्या माणूस दुसरं काय करू शकतो? साहेब, आपल्या किती जागा येतील आणि भविष्यातली आपली भूमिका काय असणार? म्हणजे अशी पण चर्चा आहे की उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही जाणार का भविष्यात? एनडीए मध्ये जर उद्धव ठाकरे आले तर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत. अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत. पण पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? कारण आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आणि आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे. हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. हे प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात. यांचं प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत. आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. भूमिका स्पष्ट असली पाहिजे. भविष्यामध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, नाही तर 19ची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला काही अर्थही नाही. पण मोदींवरती अत्यंत टोकाची जी टीका आहे ती उद्धव ठाकरे करताना नेहमी पाहायला मिळाली, त्यामुळे असं काही घडेल असं मला वाटतं. अहो, मोदीची तारीफ करणारे पूर्ण हेच होते ना. 19च्या पूर्वीचे सर्व जर यांची भाषणे जर पाहिली तर हे मोदी साहेबच करत होते. 19च्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा, त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे. म्हणून आता यांचं पुन्हा जर चेंज होण्यामध्ये यांना काही वेळ लागणार नाही. संजय राऊत सारखे माणसं त्यांच्या बरोबर होते म्हणून हा पक्ष खड्ड्यात गेला आणि ज्या ज्या पक्षाचं वाटोळ झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल. उबाठा गटाचं वाटोळ झालं, शरद पवार साहेबाच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि करायला हे स्वतःच कारणीभूत आहेत. तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल तर तुमचं निश्चित वाईट होणार आहे, याच्यात काही शंका नाहीये. म्हणून जो आत्मविश्वास त्यांना होता पूर्वीचा तो आता आत्मविश्वास राहिलेला नाही, पर्याय सुद्धा राहिलेला नाही. आता त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते असतील, आमदार असतील, आणखीन पदाधिकारी असतील, आता त्या ठिकाणी राहण्याच्या मनस्थितीत ते राहणार नाहीत आणि येणारी विधानसभा ही किती अवघड होणार आहे याची जाणीव कदाचित त्यांना झाली असावी. कालच्या एक्झिट पोलमध्ये जरी केंद्रात एनडीए सरकार येत असलं तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी नवी आघाडीला सर्वात जास्त सीट ज्या आहेत त्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत. तुमच्या खास करून शिंदेगडाच्या ज्या सीट्स आहेत त्या कमी दाखवल्या. आम्ही सीट 15 लढवलेल्या आहेत. आमचा 12चा अंदाज आहे. 2-3 सीट मायनस होणे हा काही मोठा राजकीय सेटबॅक होऊ शकत नाही. पण ज्यांनी 22 सीटा लढवल्यात ते आज 10 8 6 वर आलेले आहेत. त्यांच्यामधला हा जो गॅप जर पाहिला तर याचा अर्थ त्यांचा पराभव हा 100% झालेला आहे. म्हणून आमच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आम्ही मजबूतीने पुढे आलोय. उठावानंतर घेतलेली ही पहिली निवडणूक मोठी,
त्याच्यात जो आम्हाला विजय मिळतो हा आमच्यासाठी फार मोठा आहे आणि म्हणून या विजयाने आम्ही पुढची वाटचाल सुद्धा त्या दमदारपणे करणार आहोत. बरं, जे पी नड्डा यांचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल 6 जूनला संपतोय आणि शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. कसं पाहता याकडे? भाजपचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला अध्यक्ष करायचं काय करायचं आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्ये होणारी ती निवडणूक असते. शिवराज चौहानला जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये एक हाती सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही. कदाचित त्यांची वर्णी हे अध्यक्षपदासाठी लागू शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्रात त्याचे काही परिणाम पाहायला मिळतील? नाही, त्याचा परिणाम पाहायची काही गरजच नाही. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे. सर, विनोद तावडे यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये रणनीती आखली आणि बिहार सत्ता जी आहे ती ज्या पद्धतीने पलटवली, कुठेतरी विनोद तावडे यांचं देखील नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे. महाराष्ट्रातला एक मोठा आणि महत्वाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विनोद तावडेंची भूमिका जर तुम्ही गेली 10 वर्ष जर पाहत असाल तर भाजपसाठी अत्यंत झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जे काम पक्षाने दिलं ते एकदम परफेक्ट कसं केलं जाईल यांच्याकडे त्यांचा कल असतो. छोटा कालावधी नाही. 10 वर्षामध्ये त्यांनी केंद्रीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं अस्तित्वाची उंची जेवढी वाढवली ती महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून विनोद तावडे सारखे जरी उद्या जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्याचा सर्वात जास्त आनंद हा आम्हाला होईल. सर, केजरीवाल तिहाड जेलमध्ये आता पुन्हा एकदा आज जात आहेत. त्यांनी ट्विट केलं आहे आणि असं सांगितलेलं आहे की मी महात्मा गांधी यांचं दर्शन घेणार. नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन